Good morning to all. Myself, Professor Prasanna Sanjay Deshmukh, Assistant Professor, Department of Commerce, Hulsing Naik Mahavidyalaya, Kusar. Today we have discussed about e-commerce. E-commerce जाणण्या अगोदर आपल्याला कॉमर्स म्हणजे काय, व्हॉट इज कॉमर्स हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर कॉमर्स इज एक्सचेंज ऑफ गुड्स और सर्विस, especially on large scale. It includes political, social, economical, cultural and technological system that operate in a country or in international trade. तर कॉमर्स म्हणजे काय, तर कॉमर्स म्हणजे जेव्हा गुड्स आणि सर्व्हिसची एक्सचेंज केल्या जाते परंतु लार्ज स्केलवर, तेव्हा त्याला कॉमर्स असं म्हणतात. म्हणजे काय, तर एखादं प्रोडक्ट आपण बाईंग अँड सेलिंग केल्या जाते तर त्याला आपण एक्सचेंज होते कस्टमर कडून, कंपनी ओनर कडून, जो त्याचा शॉपकीपर आहे त्याकडून कस्टमरकडे किंवा कंपनीकडून कस्टमरकडे जातो आणि एक्सचेंज केल्या जाते, त्याला आपण कॉमर्स असं म्हणतो. आणि त्यामध्ये काय इन्क्लुडिंग आहे, तर पॉलिटिकल, सोशल, इकॉनॉमिकल, टेक्नॉलॉजिकल अँड कल्चर ह्या गोष्टी त्यामध्ये इन्क्लुडिंग आहे. आणि त्यामध्ये कुठं ऑपरेट केल्या जातात, तर कंट्रीमध्ये किंवा इंटरनॅशनल लेवलवर जेव्हा ऑपरेट केल्या जातात त्याला आपण पूर्ण सिस्टीमला कॉमर्स असं म्हणतो. तर व्हॉट इज ई कॉमर्स, जो आजचा आपला हे आहे, आपला जो टॉपिक शिकायचा आहे तो आहे व्हॉट इज ई कॉमर्स. ई कॉमर्स ऑल्सो नोन ॲज इलेक्ट्रॉनिक कॉमर्स इज बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स और सर्व्हिस थ्रू इंटरनेट. इंटरनेटच्या थ्रू जे प्रोडक्ट आणि सर्व्हिसेसची काय केल्या जाते, बाईंग अँड सेलिंग केल्या जाते. कशाच्या थ्रू, इलेक्ट्रॉनिक टूल्स किंवा इंटरनेटच्या थ्रू केलं जातं, तर त्याला आपण काय म्हणतो, ई कॉमर्स असं म्हणतो. आणि ई कॉमर्स इज मच लाईक ट्रेडिशनल कॉमर्स विथ द डिफरन्स दॅट इट इज कंडक्टेड ऑनलाईन अँड यूज टेक्नॉलॉजी लाईक EDI, इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज, EFT, इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर अँड स्मार्ट कार्ड टू मेक पेमेंट. तर काय ई कॉमर्स आणि ट्रेडिशनल कॉमर्स यामध्ये काय डिफरन्स आहे, तर त्यामध्ये आपण जे पाहिलं की त्यामध्ये गुड्स आणि सर्व्हिस एक्सचेंज दोन्हीमध्ये होतो, परंतु ई कॉमर्स मध्ये इलेक्ट्रॉनिक टूल्सचा, टेक्नॉलॉजीचा काय केला जातो, यूज केला जातो. जसं आपण पाहिलंय EDI, इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज म्हणजे काय, तर कस्टमरचा डेटा कंपनीला प्रोव्हाइड करायचा आणि कंपनीचं जे प्रोडक्ट आहे त्याची इन्फॉर्मेशन कस्टमरला प्रोव्हाइड करण्याची आणि ती एक्सचेंज करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज. EFT, इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर, आपण खूप वेळा बँकेत जातो आणि NEFT, RTGS वगैरे करतो आणि ते कशासाठी असतं, फंड ट्रान्सफर करण्यासाठी. आणि तो फंड ट्रान्सफर करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफरचा यूज केला जातो. आणि स्मार्ट कार्ड, ज्याचा तुम्हाला जनरली सर्वांना माहिती आहे की आपण स्मार्ट कार्डचा यूज ऑनलाईन मध्ये पेमेंट करण्यासाठी करत असतो. आपल्याला विचारलं जाते तुमचं त्या कार्ड होल्डरचं नेम, एक्सपायरी डेट आणि बॅक साईडला जो कोड असतो तो कोड विचारला जातो आणि ते टाकल्यानंतर आपल्याला एक OTP येतो मोबाईलवर आणि त्या थ्रू आपल्याला काय होतं, पेमेंटची जी प्रोसेस आहे ती कंप्लीट झाली आपल्याला पाहायला मिळते. आणि इलेक्ट्रॉनिक ई कॉमर्स मध्ये या तीन गोष्टीचा यूज केलेला आपल्याला पाहायला मिळतो. ई कॉमर्स, सिम्पली पुट, ई कॉमर्स इज ऑनलाइन ट्रांजेक्शन ऑफ बिझनेस featuring lean computer system, host, vendor and buyer. तर ई कॉमर्स कशाला म्हणतो, तर ऑनलाईन ट्रान्झॅक्शन, जे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केलं जातं त्याला आपण ई कॉमर्स असं म्हणतो. आणि द वेंडर, होस्ट अँड बायर कशाची लिंक असतात, तर ते कम्प्युटर सिस्टीमची लिंक असतात. कम्प्युटर सिस्टीम शिवाय ही, म्हणजे कम्प्युटर सिस्टीम इंटरनेट शिवाय ते पॉसिबल नाही. आपण आता मोबाईलवरूनही करत असतो, पण ती एक स्मॉल कम्प्युटर असलेलंच आपल्याला पाहायला मिळतं ज्याच्या थ्रू आपण ह्या सर्व ट्रान्झॅक्शन करत असतो. तर ट्रान्झॅक्शन मध्ये काय इन्व्हॉल्व आहे, ते इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शन इन्व्हॉल्व द ट्रान्सफर ऑफ ओनरशिप अँड ऑर राईट्स टू यूज गुड्स ऑर सर्व्हिस. तर इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शन मध्ये काय इन्व्हॉल्व असलेलं पाहायला मिळतंय, तर ते ट्रान्सफर केल्या जाते काय, ओनरशिप अँड द राईट्स टू यूज गुड्स ऑर सर्व्हिस. जे गुड्स आणि सर्व्हिसेसचा जो राईट्स आहे तो काय केला जातो, ट्रान्सफर केला जातो, ओनरशिप ट्रान्सफर केल्या जाते. म्हणजे काय, आपण जेव्हा एखादी गुड्स किंवा प्रोडक्ट ऑनलाईन परचेस करतो तेव्हा ते आपण त्याचा ओनर जो असतो तो कंपनी असते आणि त्यांच्याकडून जेव्हा आपण तो त्याचं पेमेंट करतो, ते सेल करतो, तेव्हा ते आपल्या मालकीचे होते. म्हणजे काय होते, त्याची ओनरशिप
ट्रान्सफर केल्या जाते. ऑनलाईन ट्रान्झॅक्शन मध्ये काय तर इलेक्ट्रॉनिक टूलच्या सहाय्याने ट्रान्सफर केल्या जाते ओनरशिप किंवा राईट्स प्रोडक्ट आणि सर्व्हिसेसचे, त्याला आपण ऑनलाईन ट्रान्झॅक्शन असं म्हणतो. द अमाउंट ऑफ ट्रेड कंडक्टेड इलेक्ट्रॉनिकली हॅज ग्रोन ड्रॅमॅटिकली सिन्स द वाईड इंट्रोडक्शन ऑफ द इंटरनेट. तर जे इंटरनेटचा जो आपण पाहिलं, इंटरनेट कधी आपण पाहिलं तर इंटरनेटचा जो प्रसार झालेला आपल्याला पाहायला मिळतो ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये, त्यामुळे काय झालं हे सर्व गोष्टी सर्व ट्रेडला ई कॉमर्स मध्ये त्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड होण्यास मदत मिळाली. म्हणजे इंटरनेटचा प्रसार झाल्यामुळे या सर्व गोष्टी काय झालेल्या पॉसिबल झालेल्या आपल्याला पाहायला मिळते. द वाईड व्हेरायटी ऑफ कॉमर्स इज कंडक्टेड इन दिस वे. या मार्गाने काय होतं, खूप सारे कॉमर्स मध्ये या मार्गाने काय केलं जातं, कंडक्टेड केल्या जातात आणि त्यांची बाईंग अँड सेलिंग ई कॉमर्सची जी पूर्ण सिस्टीम आहे ती राबविण्यात येते आपल्याला पाहायला मिळते. इन्क्लुडिंग थिंग्स, त्यामध्ये काय इन्क्लुडिंग आहे, त्या वे मध्ये काय इन्क्लुडिंग आहे, इन्क्लुडिंग थिंग्स इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर, सप्लाय चेन मॅनेजमेंट, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन, ऑनलाईन मार्केटिंग, ई मार्केटिंग, ऑटोमेटेड इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सिस्टीम, ऑटोमेटेड डेटा कलेक्शन सिस्टीम अँड इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. या सर्व गोष्टी त्यामध्ये इन्क्लुडिंग असलेल्या आपल्याला पाहायला मिळते. या गोष्टीशिवाय ते पॉसिबल नाही. म्हणजे काय तर इलेक्ट्रॉनिक डेटा एक्सचेंज आपल्याला करणं महत्वाचं आहे. नंतर सप्लाय चेन मॅनेजमेंट ती असणं खूप महत्वाचे, म्हणजे प्रॉपर टाइमवरच ती गुड्स त्या कस्टमरला त्या टाइम पिरियड मध्ये त्या ड्युरेशन मध्ये काय ती त्यांना प्रोव्हाइड करणे, त्यांना वेळेवरती पोहोचवणे ही खूप इम्पॉर्टंट काम आहे. ऑनलाईन ट्रान्झॅक्शन असो, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन ही खूप महत्वाचं प्रोसेस, ऑनलाईन ट्रान्झॅक्शनची प्रोसेसिंग प्रॉपर होणं खूप महत्वाचं आहे. ऑनलाईन मार्केटिंग असो, आपल्याला पाहतो की एखाद्या आपण गोष्टीवर जेव्हा इंटरनेटवर पाहत राहतो तर एक स्मॉल ऍडव्हर्टाइजमेंट चालू राहत आणि ते करणं खूप महत्वाचं आहे. तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट केल्याशिवाय बिझनेस मध्ये आपण काय होऊ शकत नाही, प्रॉपर सक्सेस होऊ शकत नाही, किंवा त्याला आपण लोकांना त्याची माहिती इन्फॉर्म करून देण्यासाठी ऍडव्हर्टाइजमेंट खूप महत्वाचं आहे. ही मार्केटिंग, ही कंपनी, ऑटोमेटेड डेटा कलेक्शन सिस्टीम म्हणजे आपल्याविषयी माहिती गोळा करणं महत्वाचं आहे. म्हणजे आपण एखाद्या गोष्टीत माहिती फीड केली त्यानंतर काय होतं, ऑटोमॅटिक तिसऱ्या कंपनीचा सुद्धा आपल्याला मेल येतो की आमचं हे प्रोडक्ट आहे, हे सर्व्हिसेस आहे, ही प्रोव्हाइड करायला पाहिजे. ऑटोमेटेड इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सिस्टीम, या सर्व गोष्टी काय ई कॉमर्स मध्ये खूप महत्वाच्या असलेल्या आपल्याला पाहिजे. ई कॉमर्स सर्व्हिस ऑफर कंपनी सर्वाइव्ह नॉट ओनली बेस्ड ऑन इट्स प्रोडक्ट बाय हॅव्हिंग a good by having competent management team, good post sales service, well organized business structure, network infrastructure and secured, and well website design. या सर्व गोष्टी खूप महत्वाच्या असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आपण एक पाहू. जसं वेल वेबसाईट डिझाईन आपण कधी पाहिलं तर वेबसाईट डिझाईन केल्याशिवाय अट्रॅक्ट करणं खूप महत्वाचं आहे आणि त्याची माहिती प्रॉपर पूर्ण टोटल माहिती कंप्लीट माहिती इन्फॉर्मेशन काय आहे त्यांना प्रोव्हाइड करणं महत्वाचं आहे. वेबसाईट शिवाय ही प्रोसेस चालू होत नाही. आणि तुमचं नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर सिक्युरिटी सुद्धा असायला पाहिजे आणि नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर तुमचं हे असायला पाहिजे. म्हणजे ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये तुम्हाला कोणतीही सेलिंग केली तर तुमची त्या टाइम मध्ये जी सर्व्हिस कस्टमरला प्रोव्हाइड करायचं आहे ती प्रॉपर असायला पाहिजे. तुमच्याकडे वेल ऑर्गनाइज बिझनेस स्ट्रक्चर असणं खूप महत्वाचं. नंतर तुमच्याकडे गुड पोस्ट सेल सर्व्हिस असणं सुद्धा महत्वाचं आहे आणि कॉम्पेटेंट मॅनेजमेंट टीम हे खूप महत्वाचं पार्ट आहे. कोणत्याही कंपनीमध्ये हा सर्वात महत्वाचा पॉइंट असलेला आपल्याला पाहायला मिळतो. ह्या सर्व गोष्टी आज कोणतीही आपण ई कॉमर्स कंपनी पाहिजे, अमेझॉन असो, फ्लिपकार्ट असो, ते सक्सेसफुल होण्याचं मागचं कारण जे आहे तर ते आहे त्यांच्याकडे हे जे आपण सर्व गोष्टी पाहिल्या याचा यूज ते चांगल्या पद्धतीने करत आहे आणि ते इम्प्रूव्ह करत आहे आणि प्रूव्ह करत आहे कस्टमर समोर की आमची जी सर्व्हिस आहे ती सर्वात बेस्ट असलेली आपल्याला पाहायला मिळते. तेव्हा आपल्या कंपनीला सक्सेस मिळालेला पाहायला मिळतो. ई कॉमर्स मध्ये या सर्व गोष्टी एखादा बिझनेसला आपल्याला सक्सेस व्हायचं असेल आणि आपल्याला पुढे चलून आपल्याला आपला ई कॉमर्सच्या थ्रू कोणता आपल्याला आपली सर्व्हिस प्रोव्हाइड करायची असेल, कस्टमरला आपला बिझनेस चालवायचा असेल तर या गोष्टी खूप महत्वाच्या असलेल्या आपल्याला पाहायला मिळते. ई कॉमर्स ऍड्स
and new entire type of e-commerce is not and new entirely type of commerce. तर ते नवीन नाही. The first emerged in the 1960 on private network. Typically, large organization develop electronic data interchange installation and bank implemented electronic fund transfer. तर ही नवीन कन्सेप्ट नाही आहे. तर 1960 पासून ही मर्ज झाली आपली, ते उदयास आलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि कशासाठी 1960 मध्ये त्याचा यूज केला गेला तर प्रायव्हेट नेटवर्क साठी आणि जे लार्ज ऑर्गनायझेशन होते त्याच्यासाठी यूज केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि लार्ज ऑर्गनायझेशन कशासाठी तर इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज करण्यासाठी आणि बँक कशासाठी तर इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर करण्यासाठी त्याचा काय करतो ते यूज करत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. टुडे however the open network internet and particularly the world wide web not only provide a new commercial potential for large organization but also provide a viable entry point for small and medium sized enterprises into e-commerce opportunity. तर प्रेझेंट मध्ये काय होतं आपल्याला दिसते की स्मॉल अँड मीडियम साईज जे एंटरप्राइजेस आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही सर्व्हिस प्रोव्हाइड असलेली पाहायला मिळते. म्हणजे फक्त लार्ज ऑर्गनायझेशन साठी नाही, आपण कधी पाहिलं तर 1960 मध्ये लार्ज ऑर्गनायझेशन साठी ती सर्व्हिस प्रोव्हाइड केली जायची. परंतु आता वर्ल्ड वाईड वेब असो की ओपन नेटवर्क इंटरनेट असो ती सर्व्हिस ते प्रोव्हाइड करताना आपल्याला दिसते की ते लार्ज ऑर्गनायझेशन तर नाही, तर लार्ज ऑर्गनायझेशन, मीडियम साईज एंटरप्राइजेस आणि स्मॉल एंटरप्राइजेस साठी सुद्धा ती सर्व्हिस प्रोव्हाइड केलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे प्रेझेंट मध्ये पूर्णतः बदललेली. आपल्या इथे इंडियामध्ये सुद्धा आता डिजिटल इंडिया वगैरे या सर्व स्कीम आहेत त्या याच्यानुसार जरी आपण पाहिलं तर ऑनलाईन जे बाईंग अँड सेलिंग आपल्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि अवेअरनेस सुद्धा जे डिजिटल इंडिया वगैरे यामुळे काय झालंय की इलेक्ट्रॉनिक्स जे ई कॉमर्सची जी पूर्णतः जी सिस्टीम आहे ती आपल्या इथं मोठ्या प्रमाणात यूज होताना आपल्याला दिसत आहे. दॅट वॉन्ट टू सक्सीड विल हॅव टू परफॉर्म टेक्निकल अँड ऑर्गनायझेशनल ऍस्पेक्ट अँड ऑल्सो बी कस्टमर ओरिएंटेड. एखाद्या कंपनीला सक्सेसफुल व्हायचं असेल तर त्या कंपनीला टेक्निकल अँड ऑर्गनायझेशनल ऍस्पेक्ट काय करणं आहे, त्यांना परफॉर्म करणं गरजेचं. आणि ते कसे असले पाहिजे, कस्टमर ओरिएंटेड असले पाहिजे. कस्टमर काय तर तो एक राजा असलेला, कस्टमर काय तर किंग असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि तो सक्सेस तेव्हाच मिळू शकतो जेव्हा तो कस्टमरला काय करू शकतो, सॅटिस्फाईड करू शकतो, त्यांच्या असणाऱ्या नीड, त्यांची असणारी डिमांड कम्प्लीट करू शकतो. अ सक्सेसफुल ई कॉमर्स ऑर्गनायझेशन मस्ट प्रोव्हाइड एन्जॉयबल अँड रिवॉर्डिंग एक्सपिरियन्स टू इट्स कस्टमर. एखादी सक्सेसफुल ई कॉमर्स ऑर्गनायझेशन आपण कधी पाहिली तर आपल्याला दिसत की ते त्यांच्या कस्टमरला एन्जॉयबल आणि रिवॉर्डिंग एक्सपिरियन्स प्रोव्हाइड करताना आपल्याला दिसते, फील करताना आपल्याला फील करून देताना आपल्याला दिसते. आपण कोणतीही टॉप लेवलची कधी ई कॉमर्स कंपनी किंवा कोणतीही कंपनी आपण पाहिली तर ती कस्टमरला वर फोकस करताना आपल्याला दिसते. कस्टमरच्या ज्या काही डिमांड असतील त्यांच्याकडून फीडबॅक घेत असतो आणि वेळोवेळी आपल्या त्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्यामध्ये चेंजेस करताना आपल्याला ती दिसते. आणि तेव्हाच ती काय होते, आपल्याला सक्सेस झालेली दिसते कोणतीही कॉमर्स ऑर्गनायझेशन असो. मेनी फॅक्टर गो इन टू मेकिंग दिस पॉसिबल such as providing an incentive for customer to buy and to return. तर आपल्याला दिसेल की मेनी फॅक्टर्स आहे की ते काय करू शकतात, ते पॉसिबल बनवू शकतात. परंतु त्यांच्या कस्टमरला काय प्रोव्हाइडिंग करणं गरजेचं आहे, इन्सेंटिव्ह प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे, जे काय करतील त्यांना बाय आणि रिटर्न करताना मदत करतं. जसं आपण पाहिलं ई कॉमर्स आधी होते पण तेवढं सक्सेसफुल होती जेव्हा त्यांनी त्यांच्या कस्टमरला काही सेल किंवा काही डिस्काउंट देणं सुरुवात केली आणि डिस्काउंट सोबतच त्यांना रिटर्नची फॅसिलिटी, म्हणजे ते प्रोडक्ट काय करतात रिटर्न करू शकतात. 7 days मध्ये काय करतात त्यांना रिटर्नची फॅसिलिटी झाली. मग त्यांना गॅरंटी झाली की आपला प्रोडक्ट नाही पटला, त्याचा कलर असो की त्याची क्वालिटीज असो की अधिक काही असो तर ते काय करू शकतात, रिटर्न देतात. रिटर्न करण्यामुळे काय होतं, त्यांना ती फॅसिलिटी मिळाल्यामुळे ई कॉमर्सवरचा ट्रस्ट लोकांचा काय इन्क्रीज झालेला आपल्याला पाहायला मिळतो.
आणि त्यामुळेच काय ई कॉमर्स वाढत चाललेलं आपल्याला पाहायला मिळते. द कंपनी शुड ओन द customer total experience, let them to help themselves and do their job consuming. आणि त्यांचा जो टोटल कस्टमर एक्सपिरियन्स आहे तो त्यांना त्यांच्या वर्किंग करताना काय होतो, कामात येताना आपल्याला दिसतो आणि त्या बेसवर ते काय करत असतात, आपल्या मध्ये इम्प्रूव्हमेंट आणत असतात आणि आपलं सक्सेस जे आहे, कस्टमर जी कनेक्टिव्हिटी आहे ते टिकून ठेवली आहे आपल्याला पाहायला मिळतं. कस्टमर शुड फील पर्सनल अटेन्शन अँड एन्जॉय अ सेन्स ऑफ कम्युनिटी. आणि कस्टमरला फील करून द्यायचं आहे काय तर एन्जॉयबल आणि पर्सनल अटेन्शन, की ही आपल्याकडे लक्ष देत आहे. म्हणजे त्यांना मोबाईल थ्रू किंवा इंटरनेटच्या थ्रू काय करत असतात, ई कॉमर्स कंपनी कॉन्टॅक्ट करत असतात, त्यांना सर्व्हिस कशी वाटली, फीडबॅक मागवत असतात, त्यांना वेळोवेळी त्यांचा कॉल सेंटर थ्रू कॉल करण्यात येतो, त्यांना सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यात येते आणि त्यांना कनेक्ट करण्यात येतो की नेक्स्ट टाइम जेव्हा ती एखादी गोष्ट परचेस करत असेल तर त्या वेबसाईटवरून त्या कंपनीची त्यांनी परचेस करायला पाहिजे. बाय वर्क विथ सिमिलरिटीज, सम ऑफ द ऑपरेशन फॉर ई कॉमर्स इज ॲज ब्रॉड ॲज फॉर ट्रेडिशनल कॉमर्स. तर आपल्याला दिसते की ट्रेडिशनल कॉमर्स आणि ई कॉमर्स मध्ये काहीतरी सिमिलरिटी असलेली दिसते. त्याचे जे स्कोप ऑपरेशन्स आहेत, जे कार्य आहे त्यामध्ये थोडी सिमिलरिटी दिसते, परंतु ई कॉमर्स मध्ये टेक्निकल अँड ऑर्गनायझेशन ऍस्पेक्ट किंवा टेक्निकल काही इंटरनेट वगैरेचा यूज करून केल्या जातात, म्हणून काही गोष्टी ऍडिंग असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यापेक्षा थोडीशी ती कन्सेप्ट ब्रॉड असलेली आपल्याला पाहायला मिळते. ई कॉमर्स इन्क्लुडिंग बोथ ट्रेडिशनल ऍक्टिव्हिटीज अँड न्यू ऍक्टिव्हिटीज. तर ई कॉमर्स मध्ये दोन ऍक्टिव्हिटीज इन्क्लुडिंग असलेल्या आपल्याला पाहायला मिळते. कोणत्या तर ट्रेडिशनल आणि न्यू ऍक्टिव्हिटीज. ट्रेडिशनल मध्ये काय तर ट्रेडिशनल मार्केटिंग रिसर्च, आणि त्यामध्ये ट्रेडिशनल मार्केटचा रिसर्च करत असतात, कुठे आपल्याला स्कोप आहे आणि त्यामध्ये ते एंट्री करताना आपल्याला पाहायला मिळतो, तिकडे डायव्हर्ट झालेले आपल्याला पाहायला मिळतात. ही ट्रेडिशनल मधल्या जे काही ऍक्टिव्हिटीज आहेत त्या सुद्धा त्यामध्ये ई कॉमर्स मध्ये ऍडिंग असलेल्या पाहायला मिळतात आणि काही न्यू ऍक्टिव्हिटीज ऍड असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. For example, conducting online retail in virtual mall, and second number, publishing digital information. तर न्यू ऍक्टिव्हिटी मध्ये काय आपल्याला पाहायला मिळते, जे रिटेल आहे ते व्हर्च्युअल मॉलशी कनेक्ट होताना आपल्याला दिसतात ऑनलाईन. आणि सेकंड नंबर ते काय करतात, पब्लिशिंग डिजिटल इन्फॉर्मेशन. आणि डिजिटल इन्फॉर्मेशन काय करतात, पब्लिश करताना आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या थ्रू लोक काय होते त्याची कनेक्टिव्हिटी वाढत असतात. ट्रेडिशनल कॉमर्समध्ये काही गुड्स अँड सर्व्हिस एक्सचेंज केल्या जातात, ते फिजिकली तिथे प्रेझेंट राहावं लागतं, शॉपला व्हिजिट द्यावी लागते. परंतु ई कॉमर्समध्ये त्यांना ऑनलाईन या सर्व्हिस प्रोव्हाइड केल्या जातात आणि डिजिटल इन्फॉर्मेशन सुद्धा काय केले जाते त्यांना प्रोव्हाइड केलेले आपल्याला पाहायला मिळते. Some of the operation that define e-commerce are specific business to business and business to customer interaction. तर त्यांचं जे इंटरॅक्शन आपल्याला पाहायला मिळते त्यावरून डिफाईन असं होते की ते बिझनेस टू बिझनेस आणि बिझनेस टू कस्टमर इंटरॅक्शन होताना आपल्याला दिसतं. बिझनेस टू बिझनेस म्हटलं की एखादा रॉ मटेरियल एखाद्या बिझनेस करून आपल्याला घ्यायचं असेल ते काय करतात, रॉ मटेरियल त्या दुसऱ्या कंपनीकडून परचेस करताना आपल्याला दिसतं आणि काही डायरेक्ट कस्टमरशी कनेक्ट असताना आपल्याला दिसतात. फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज, सेल गुड अँड सेल सर्व्हिस, आपल्याला काही सर्व्हिसेस आपल्याला पाहायला मिळतात. थँक्यू सो मच.